Good morning, students. In last lecture, we had a discussion on what is homogeneous equilibrium, heterogeneous equilibrium. Okay. After that, we discussed various properties of equilibrium constant. Okay. So, what is equilibrium constant? It is the ratio of equilibrium concentration of product to the equilibrium concentration of reactant, denoted by Kc or Kp. In today's lecture, we are going to discuss about applications of equilibrium constant. ओके, म्हणजे रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन मध्ये हे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण कशासाठी वापरू शकतो. तर पहिलं ॲप्लिकेशन आहे याचं टू प्रेडिक्ट द डायरेक्शन ऑफ रिएक्शन. To predict the direction of a reaction. That means from the values of Kc, equilibrium constant, we can predict the direction of reversible chemical reaction. जैसे general reaction आहे AA plus BB, reversible arrow gives CC plus DT. Okay. याच्यासाठी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय लिहिणार आपण Kc इक्वल टू ऍक्टिव्ह मास ऑफ C रेज टू C इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ D रेज टू D अपॉन ऍक्टिव्ह मास ऑफ A रेज टू A इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ B रेज टू B. ओके, हा झाला तुमचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ॲट दिस स्टेज दिस रिएक्शन इज ॲट इक्विलिब्रियम, बट before the equilibrium state is attained, this ratio is called as reaction quotient, denoted by QC. त्याला काय म्हणतात? रिएक्शन quotient. QUOTIENT, रिएक्शन quotient. म्हणजे इक्विलिब्रियम अटेन करण्याआधी त्या रेशिओ ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट टू द रेशिओ ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट जी काही व्हॅल्यू मिळणार त्याला काय म्हणायचं? रिएक्शन कोशंट. हा सुद्धा आम्ही तसाच लिहिणार C रेज टू C इंटू D रेज टू D अपॉन A रेज टू A इंटू B रेज टू B. ओके, आता या दोन व्हॅल्यूज ही झाली इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, हे झालं तुमचं रिएक्शन कोशंट. याला तीन पॉसिबिलिटीज असतात, तीन कंडिशन्स. इफ QC लेस दॅन KC, सेकंड कंडिशन QC ग्रेटर दॅन KC, आणि थर्ड कंडिशन काय राहणार? QC इक्वल टू KC. ओके, आता वन बाय वन या व्हॅल्यूज वरून आपण प्रिडिक्ट करणार की त्या रिएक्शनची डायरेक्शन कशी असणार, वेदर इट इज फॉरवर्ड और वेदर इट इज बॅकवर्ड. सो व्हेन QC इज लेस दॅन KC म्हणजे ऍक्च्युअल कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट म्हणजे ऍक्च्युअल रेशिओ QC इज लेस दॅन KC. हे काय इंडिकेट करतं? Equilibrium is not reached. Equilibrium is not reached. Okay, the reaction will proceed from left to right. That means it is in the forward direction. Reaction will proceed in forward direction. Okay, when reaction quotient value is less than equilibrium constant value, ते काय इम्प्लाय करतं किंवा ते काय सजेस्ट करतं? Equilibrium is not reached to this reversible reaction and reaction will proceed in forward direction. That means from reactant to product. Okay, आता when QC is greater than KC,
मग QC इक्वल टू काय दिलंय, ऍक्टिव्ह मास ऑफ C रेज टू C इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ D रेज टू D आपण ऍक्टिव्ह मास ऑफ A रेज टू A इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ B रेज टू D. ही जर ग्रेटर दॅन असेल KC पेक्षा, हे सुद्धा काय सजेस्ट करतं, इक्विलिब्रियम इज नॉट रीच्ड. पण आता इथे प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त ॲज कम्पेअर टू रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. सो टू डिक्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट द रिएक्शन विल प्रोसीड in backward direction. In backward direction. Okay. When QC is greater than KC, equilibrium is not attained, and to attain the equilibrium, the reaction will proceed in backward direction. Okay. आता एकंदरीत अंदाज तुम्हाला आला असेल. गेस करा बरं. When QC equal to KC, म्हणजे actual reaction quotient is exactly equal to equilibrium constant. मग असं कधी होणार, ती रिएक्शन कुठे असणार, द रिएक्शन इज ॲट इक्विलिब्रियम. द रिएक्शन इज ॲट केमिकल इक्विलिब्रियम. ओके. ॲट दिस स्टेज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कॉन्स्टंट असणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट हे कॉन्स्टंट असणार. दॅट मीन्स सिम्पली फ्रॉम द व्हॅल्यूज ऑफ कंपॅरिझन बिटवीन QC and KC we can predict whether the reaction will proceed in forward direction, whether it will proceed in backward direction, or whether it attains the equilibrium. Okay, that's all about the first application of equilibrium constant. Then second application of equilibrium constant is to know the extent of reaction. To know the extent of reaction म्हणजे ती रिएक्शन किती प्रमाणात कंप्लीट झाली ते सुद्धा आपण KC च्या व्हॅल्यू वरून काय करू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो. सो सेकंड ऍप्लिकेशन इज टू नो द एक्सटेंट ऑफ रिएक्शन. टू नो द एक्सटेंट ऑफ रिएक्शन. ओके. ह्याच्यासाठी सुद्धा आपण तीच रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन करू, कन्सिडर करू. AA प्लस BB रिव्हर्सिबल एरो gives CC प्लस BD. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा मिळाला आहे तुम्हाला. ओके. आता या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे व्हॅल्यू 3 लक्षात ठेवा. इफ इट इज लेस दॅन 10⁻³ पहिली व्हॅल्यू KC इज लेस दॅन 10⁻³. Second value KC is greater than 10⁻³ KC is greater than 10⁻³ and third value KC is in the range of 10⁻³ to 10⁻³. Okay, म्हणजे KC ची व्हॅल्यू लेस दॅन 10⁻³. सेकंड KC ची व्हॅल्यू जर ग्रेटर असेल, ग्रेटर दॅन 10⁻³ आणि थर्ड पॉसिबिलिटी काय, KC इज इन बिटवीन 10⁻³ टू 10⁻³. आता आधी when KC is less than 10⁻³ KC इक्वल टू आपण काय लिहिलाय, ऍक्टिव्ह मास ऑफ C रेज टू C इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ D रेज टू D आपण ऍक्टिव्ह मास ऑफ A रेज टू A इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ B रेज टू D. आता याची व्हॅल्यू 10⁻³ पेक्षा पण कमी आहे, म्हणजे कुणाचं कॉन्सन्ट्रेशन एकदम कमी आहे, प्रॉडक्टचं. याचा अर्थ काय, रिएक्टंट reacts very slowly. Reactant reacts very slowly to give very low concentration of the product, and that's why Kc is very less than 10⁻³ Kc is less than 10⁻³ म्हणजे reaction not completed, reaction occurs to very slow extent असं आपण प्रिडिक्ट करू शकतो.
आणि त्यावेळेला इक्विलिब्रियमला कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इज मच मोर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट will be more at equilibrium. Okay, आता Kc is greater than 10 raised to 3. मग Kc ची व्हॅल्यू greater than 10 raised to 3 म्हणजे कधी असणार, असं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट हे जास्त असणार as compared to concentration of reactant. When Kc is very large, then the reaction goes nearly to completion. Okay, reaction goes nearly to completion when Kc is greater than 10 raised to 3. म्हणजे याचा अर्थ काय, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त as compared to reactantचं कॉन्सन्ट्रेशन. That means reaction proceeds in forward direction and it almost the chemical reaction is nearly goes to completion. आता Kc ची व्हॅल्यू it is in the range of 10 raised to -3 to 10 raised to 3. 10 reactant and products. इथे बघा, इथून तर इथे रेंज मध्ये आहे. तर Kc इक्वल टू काय दिला आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ C raised to C into concentration of D raised to D upon concentration of A raised to A into concentration of B raised to B. Okay, so at equilibrium तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू बघायला मिळतात, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. हे झालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशनला तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कुठे आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट कसं बघायला मिळणार, सिग्निफिकंट. म्हणजे त्या ठिकाणी दोघांचे कॉन्सन्ट्रेशन असणार. दॅट मीन्स रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन इज गोइंग ऑन देअर कंटिन्युअसली. रिएक्टंट्स आर कन्वर्टिंग इनटू प्रोडक्ट अँड प्रोडक्ट्स आर कन्वर्टिंग बॅक इनटू रिएक्टंट. समजलं. आता याचं तिसरं ऍप्लिकेशन आहे टू कॅल्क्युलेट द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. To calculate the equilibrium concentration. Third application, to calculate equilibrium concentrations. Okay, आता आपण तीच रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन कन्सिडर करू. Kc ची व्हॅल्यू हे लिहिली आहे. ओके, मग आता या ठिकाणी इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर तुम्हाला माहिती असेल आणि कुठलीही एक व्हॅल्यू सोडून बाकीच्या तीन याचं जर कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असेल, जसं फॉर एक्झाम्पल ऍक्टिव्ह मास ऑफ C तुम्हाला माहिती नाही आहे, D चं कॉन्सन्ट्रेशन, A चं कॉन्सन्ट्रेशन, B चं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला माहिती आहे. सो बाय सबस्टिट्यूटिंग देअर व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन यू कॅन कॅल्क्युलेट द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयदर अ रिएक्टंट ऑर प्रॉडक्ट. म्हणजे त्या रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन मध्ये बाय knowing all the values except concentration of any one, that is it is either of reactant or product. एक सोडून बाकी सगळे व्हॅल्यू जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या रिएक्टंट किंवा प्रॉडक्टचं इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. ओके, these are the applications of equilibrium constant. आपण पहिलं ऍप्लिकेशन कुठलं शिकलो, टू प्रेडिक्ट द डायरेक्शन ऑफ रिव्हर्सिबल रिएक्शन. देन सेकंड, टू कॅल्क्युलेट द एक्सटेंट ऑफ रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन. अँड थर्ड, टू कॅल्क्युलेट द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्शन्स. ओके, याच्यानंतर डिस्कस करणार आपण ली चॅटलियर्स प्रिन्सिपल. Lee Chateliers principle.
व्हॉट दॅट ली चार्टियर्स प्रिन्सिपल स्टेट्स. त्याच्यासाठी आपण एक रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन कन्सिडर करू. N2G plus 3H2G reversible arrow gives 2NH3G. ही काय झाली एक रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन. ओके, आता या ठिकाणी ही झाली तुमची रिएक्टंट साइड आणि ही झाली प्रॉडक्ट साइड. मग जर स्ट्रेस जर अप्लाय केला आयदर ऑन रिएक्टंट साइड और प्रोडक्ट साइड तर ते इक्विलिब्रियम शिफ्ट होतं आयदर इन फॉरवर्ड डायरेक्शन और इन बॅकवर्ड डायरेक्शन so as to minimize the effect of applied stress. Okay, ली चार्टियर्स प्रिन्सिपल चं स्टेटमेंट काय सांगाल तुम्ही? when stress is applied किंवा when reversible equilibrium system or equilibrium system, ही काय झाली तुमची इक्विलिब्रियम सिस्टीम. इक्विलिब्रियम सिस्टीम is subjected to stress. When equilibrium system is subjected to stress or change in stress म्हणजे काय? change in any of the properties, in any of the factors which affect the equilibrium. Okay, that means when stress is applied to this reversible system, then system will adjust. System will adjust itself so as to minimize the effect of applied stress. Effect of applied stress. Applied stress. Okay. म्हणजे ली चार्टियर्स प्रिन्सिपल states that when stress is applied to equilibrium system or equilibrium system is subjected to stress. The stress म्हणजे काय? Change in any of the factor which affect the equilibrium system, then the system will adjust itself so as to minimize the effect of applied stress on this reversible system. मग आता रिव्हर्सिबल रिएक्शन साठी स्ट्रेस अप्लाय करायचा तर स्ट्रेस आपण दोन शिकलो. एक तर इन टर्म्स ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन पहिला फॅक्टर, दुसरं रिव्हर्सिबल गॅसियस रिएक्शन असेल तर प्रेशर इन्क्रीज किंवा डिक्रीज करायचं आयदर ऑन द रिएक्टंट साइड और प्रोडक्ट साइड, किंवा त्या रिव्हर्सिबल सिस्टीमचं टेम्परेचर काय करायचं? इन्क्रीज करायचं किंवा डिक्रीज करायचं. हे काय झाले? स्ट्रेस which we are applied on the reversible system. मग त्यांनी काय सांगितलं ली चार्टियर्सनी की ज्या वेळेला रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन वर आपण स्ट्रेस अप्लाय करतो तर एकतर ती शिफ्ट होते आयदर इन फॉरवर्ड डायरेक्शन और इन बॅकवर्ड डायरेक्शन, की जेणेकरून आपण जो स्ट्रेस त्या सिस्टीमवर अप्लाय केला आहे त्याचा इफेक्ट कमीत कमी कसा होईल या पद्धतीनं ते रिव्हर्सिबल सिस्टीम स्वतःला काय करते? ऍडजस्ट करते. ओके, फॉर एक्झाम्पल आपण बघू या रिव्हर्सिबल सिस्टीम वर कॉन्सन्ट्रेशनचा स्ट्रेस आपण अप्लाय केला. कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो ली चार्टियर्स प्रिन्सिपल इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन तेव्हा काय होतं ते बघू. आता इथे बघा पहिली कंडिशन ही झाली तुमची रिएक्टंट साइड, ही झाली प्रोडक्ट साइड. आता फॉर एक्झाम्पल ऍडिशन ऑफ रिएक्टंट हा स्ट्रेस अप्लाय केला आपण.
addition of reactant. ओके, आता इथे रिएक्टंट कोणते आहेत? नायट्रोजन अँड हायड्रोजन. एक तर नायट्रोजन ऍड करा किंवा हायड्रोजन ऍड करा किंवा हे दोघांनाही ऍड करा. व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इन्क्रीजेस, मग रिएक्शन कोणत्या डायरेक्शनने शिफ्ट होणार? आता ही रिव्हर्सिबल आहे, इक्विलिब्रियमला आहे. फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड हा रेट एक्झॅक्टली सेम आहे. रेट ऑफ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन इज सेम. आता या ठिकाणी आपण स्ट्रेस अप्लाय केला बाय ॲडिशन ऑफ आयदर नायट्रोजन और आयदर हायड्रोजन और बोथ नायट्रोजन अँड हायड्रोजन. सो इक्विलिब्रियम शिफ्ट इन फॉरवर्ड डायरेक्शन. Equilibrium is shift in forward direction. ओके, म्हणजे रिएक्टंट साइडनं कॉन्सन्ट्रेशन जर आपण वाढवलं तर इक्विलिब्रियम इज शिफ्ट इन फॉरवर्ड डायरेक्शन सो दॅट ॲडेड नायट्रोजन अँड हायड्रोजन रिएक्ट विथ इच अदर अँड टू फॉर्म अमोनिया. म्हणजे जे आपण स्ट्रेस अप्लाय केला होता बाय ॲडिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रोजन और हायड्रोजन और बोथ, मग तो स्ट्रेस तिथे काय झाला? मिनिमाइज झाला. दॅट मीन्स सिस्टम अगेन इन इक्विलिब्रियम. इन दॅट कंडिशन सिस्टम इज अगेन एट इक्विलिब्रियम बाय शिफ्टिंग द इक्विलिब्रियम इन फॉरवर्ड डायरेक्शन. ओके, आता सेकंड, ॲडिशन ऑफ प्रॉडक्ट. ॲडिशन ऑफ प्रॉडक्ट. ओके, या रिएक्शन मध्ये प्रॉडक्ट कुठला आहे तुमचा? NH3. मग अमोनिया जर त्या रिव्हर्सिबल सिस्टीम मध्ये आम्ही ऍड केला तर आता तिथे कुणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार? अमोनियाचं. मग कोणते डायरेक्शन रिएक्शन वाढणार? रेट ऑफ बॅकवर्ड डायरेक्शन विल इनक्रीज. दॅट मीन्स इन दॅट कंडिशन इक्विलिब्रियम इज शिफ्टेड इन बॅकवर्ड डायरेक्शन. In backward direction, that means from right to left, that equilibrium is shifted so that added ammonia decomposes to give nitrogen and hydrogen. That means equilibrium constant value remains the same. हे झाले ॲडिशन ऑफ रिएक्टंट, ॲडिशन ऑफ प्रॉडक्ट. आता आणखी काय करू शकतो? त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण कमी पण करू शकतो. थर्ड आहे रिमूव्हल ऑफ रिएक्टंट. रिमूव्हल ऑफ रिएक्टंट. ओके, आता इथे जे नायट्रोजन हायड्रोजन तिथे आहेत ते त्यातले काही नायट्रोजन आणि हायड्रोजन आम्ही काढले. आता याची व्हॅल्यू काय होणार? कमी होणार. सो अमोनिया डिकम्पोजेस टू गिव्ह नायट्रोजन अँड हायड्रोजन. दॅट मीन्स इफ रिएक्टंट्स आर रिमूव्ड फ्रॉम दॅट रिव्हर्सिबल सिस्टम देन इक्विलिब्रियम शिफ्टेड in backward direction. In backward direction. Okay, when reactants are removed from the reversible system, then to keep the value of Kc, हा सगळा उपद्रव कशासाठी करते ती रिव्हर्सिबल सिस्टीम? टू कीप द व्हॅल्यू ऑफ Kc कॉन्स्टंट. आता याचं कॉन्सन्ट्रेशन जिथं आपण काढून टाकलंय त्याला, मग ही तर कॉन्स्टंटच पाहिजे. मग ती काय करते? द इक्विलिब्रियम शिफ्टेड फ्रॉम राइट टू लेफ्ट, दॅट मीन्स इन द बॅकवर्ड डायरेक्शन. ओके, आता फोर्थ रिमूव्हल. कुणाला रिमूव्ह करणार? चला गेस करा. रिमूव्हल ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे आता इथनं अमोनिया जर तुम्ही काढून टाकला तर आता याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार, त्यामुळे त्याची व्हॅल्यू सुद्धा चेंज होणार, पण ती चेंज होत नाही. तर इक्विलिब्रियम शिफ्टेड इन, बोला, व्हिच डायरेक्शन? राइट. इक्विलिब्रियम इज शिफ्टेड इन फॉरवर्ड डायरेक्शन. ओके, इक्विलिब्रियम इज शिफ्टेड इन फॉरवर्ड डायरेक्शन. आणि तेच आम्हाला सांगितलंय कुणी? ली चॅटलियरनी त्याच्या प्रिन्सिपल मधून. व्हेन stress is applied to reversible system in equilibrium, then आता स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर त्याची इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय होणार? चेंज व्हायला पाहिजे, पण ती चेंज होत नाही. त्याच्यासाठी ती सिस्टीम विल शिफ्ट इक्विलिब्रियम
either in forward direction or in backward direction so as to minimize the effect of applied stress. ओके, हे कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म मध्ये मी सांगितलंय तुम्हाला. आता तुमचं होमवर्क काय राहणार? यू हॅव टू राईट or explain the Le-Chatelier's principle in terms of change in pressure. म्हणजे आता तिथे प्रेशर इन्क्रीज करा किंवा डिक्रीज करा. इन्क्रीज केल्यावर इक्विलिब्रियम कोणत्या डायरेक्शनने शिफ्ट होईल, डिक्रीज केल्यावर इक्विलिब्रियम कोणत्या डायरेक्शनने शिफ्ट होईल, अगदी तसंच तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ओके.